ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली नाही किंवा ॲपमुळे तुमची ई पीक पाणी सक्सेसफुली झालेलं नसेल, अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. शासनाने ई पीक पाणी करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. शेतकरी स्तरावरील ई पीक पाणीस मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. ही जी मुदतवाढ आहे ती किती दिवसाची आहे व शासनाने त्या परिपत्रकामध्ये काय माहिती दिलेली आहे, आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी ई पीक पाणी ॲपचं जे 4.00 व्हर्जन आहे ते पूर्णपणे फ्लॉप झालेलं आहे. यावर्षी ई पीक पाणी ॲप हे सुरळीतपणे चाललेलंच नाही. सकाळी करा, दुपारी करा किंवा सायंकाळी करा, तर हे ॲप व्यवस्थितपणे चाललेलं नाही. तुम्ही जर ई पीक पाणी केले नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार नाही. हे शासनाने आता डिक्लेअर केलेलं आहे. ई पीक पाणी आता बंधनकारक केली होती, तरी देखील ॲप हे सुरळीत चालत नव्हतं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडलेली होती. त्यामुळे शासनाने आता मुदतवाढ दिलेली आहे. शासनाच्या महसूल व वन विभागाने एक परिपत्रक जारी करून याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. या परिपत्रकामध्ये काय काय माहिती दिलेली आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा. परिपत्रक खूप महत्वाचं आहे. चला तर जाऊया परिपत्रकावरती आणि माहिती पाहूयात. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एक परिपत्रक जारी करून ही सूचना दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता. पुणे दिनांक 12/9/2025. माननीय विभाग आयुक्त सर्व, माननीय जिल्हाधिकारी सर्व, खरीप हंगामामधील 2025 करिता शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी मुदतवाढ देण्याबाबत मी तुम्हाला टिकमार्क करून दाखवते जाणीवपूर्वक, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं. तर इथे माहिती दिलेली आहे. खरीप हंगाम 2025 करिता शेतकरी स्तरावरील ई पीक पाणी मुदतवाढ देण्याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये दिनांक 1 ऑगस्ट 2025 ते 14 सप्टेंबर 2025 पावतो. खरीप हंगाम 2025 करिता ई पीक पाणी मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्तरावर ई पीक पाणी नोंदणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. राज्यात काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी, दुबार पेरणी व इतर कारणामुळे शेतकरी ई पीक पाणी नोंद करू शकले नाहीत. या कारणास्तव ई पीक पाणी नोंदणी करण्यापासून वंचित राहू नये याकरिता शेतकरी स्तरावर पीक नोंदणीसाठी दिनांक 20 सप्टेंबर 2025 पावेतो 6 दिवस मुदतवाढ देण्यात येत आहे. तदनंतर उर्वरित शेतकऱ्यांची ई पीक पाणी 21 सप्टेंबर 2025 ते 4 नोव्हेंबर पावेतो सहाय्यक स्तरावरून पूर्ण करण्यात येईल. तरी ते अशा पद्धतीचं जे परिपत्रक आहे ते महसूल विभागाने व वन विभागाने जारी केलेलं आहे. तुम्हाला तारीख दाखवतो, इथे दिलेली आहे स्पष्ट. दिनांक 20 सप्टेंबर 2025 6 दिवस मुदतवाढ देण्यात येत आहे. तर मित्रांनो, 6 दिवसापर्यंत आपण ई पीक पाणी करून घ्यायचे आहे. ई पीक पाणी कशी करायची, ई पीक पाणी जर होत नसेल, कोणती अडचणीत असेल तर त्याबद्दलचे सर्व व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहून तुमची ई पीक पाणी करून घेऊ शकता. मित्रांनो, परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन. अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.